नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या संसदेचं एक विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे आणि 18 तारखेपासून 22 तारखेपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकंदरीतच हे जे जुनं संसद भवन आहे त्याची परंपरा, त्याचा इतिहास याविषयी सांगितलं. कारण यानंतर नव्या संसद भवनामध्ये प्रवेश करायचा आणि तिथे पुढचं जे सत्र आहे या सगळ्या अधिवेशनाचं ते होणार आहे. आणि त्यामुळे जुनं संसद भवन जे आहे ते कसं आहे, कसं होतं आणि त्याचा एकंदरीत इतिहास सांगण्यात आला. आणि त्याच्यात वेगवेगळ्या लोकांनी भाषणं केली. त्याच्यात सुप्रिया सुळे जे आहेत त्यांनी सुद्धा भाषण केलं. त्यांनी एकंदरीतच या संसदेच्या परंपरेविषयी सांगितलं. वेगवेगळे जे लोकसभा अध्यक्ष होते त्यांच्याविषयी सांगितलं. आणि ते सांगताना त्यांनी एका भ्रष्टाचाराचा उल्लेख केला. तो म्हणजे जेव्हा नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले एका भाषणादरम्यान, त्याचा उल्लेख करून किंवा तो धागा पकडून सुप्रिया सुळे म्हणाल्या की निश्चितपणे जो काही आरोप नरेंद्र मोदींनी केलेला आहे त्याच्या पाठीशी आम्ही उभे आहोत, त्याची कारवाई त्यांनी केली पाहिजे. आणि ती कारवाई 2 घोटाळ्यांसंदर्भात करा. एक म्हणजे तो इरिगेशनचा घोटाळा आणि दुसरा म्हणजे बँकेचा घोटाळा, म्हणजे जलसंधारणातला घोटाळा, आणि दुसरा म्हणजे शिखर बँक महाराष्ट्रामधली त्याचा घोटाळा. या संदर्भात नरेंद्र मोदींनी कारवाई करावी. मी पूर्णपणे म्हणजे अगदी मनापासून मी त्यांच्या पाठीशी उभी आहे, मनापासून त्यांना मदत करीन या संदर्भात, पण त्यांनी कारवाई करावी अशा पद्धतीचे उद्गार त्यांनी याच्यात काढले. आणि त्यावेळेला मग काहीतरी एक मुद्दा उपस्थित झाला की हो ते त्याचा संबंध तर अजित पवारांशी आहे, म्हणजे अजित पवार हे तुमचे बंधू आहेत, तर त्याविषयी तुम्ही बोलता आहात. असा एक साधारणपणे संदर्भ निघाल्यावर त्या म्हणाल्या की इथे तर माझे 800 भाऊ आहेत, एकच भाऊ नव्हे तर 800 भाऊ आहेत. मग त्यावेळेला एक प्रश्न निर्माण झाला की हा जेव्हा आरोप नरेंद्र मोदींनी उपस्थित केला होता त्यावेळेला मात्र तो आरोप केल्यानंतर कोणी असं म्हणालं नव्हतं राष्ट्रवादी काँग्रेसमधलं की हो कारवाई करा. जी काही हे जे 2 घोटाळे आहेत, आणखी कुठले घोटाळे असतील ते सुद्धा म्हणाल्या त्या की आणखी काही घोटाळे आहेत, त्या सगळ्या घोटाळ्यांची कारवाई व्हायला पाहिजे. पण ज्यावेळी ना नरेंद्र मोदींनी हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा मात्र कोणी म्हणालं नव्हतं की या सगळ्या घोटाळ्यांची चौकशी करा, आम्ही सोबत आहोत. पण ज्या वेळेला अजित पवार हे वेगळे झाले, त्यांनी शरद पवारांचं नेतृत्व झुगारलं आणि मग ते सध्या सत्तेत गेलेले आहेत, त्यानंतर मात्र रोजच्या रोज हे बोलायला सुरुवात झाली की आता पंतप्रधानांनी कारवाई करावी, आता पंतप्रधानांनी भ्रष्टाचार जो आहे तो उखडून टाकावा, जे काही आरोप केलेले आहेत त्यांना त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी, चौकशी करावी. आणि विशेषतः हे जे घोटाळे आहेत, इरिगेशनचा घोटाळा किंवा बँकेचा घोटाळा, त्याच्यामध्ये लक्ष घालावं. आणि सुप्रिया सुळे यांचा उद्देश आहे यामागचा तोच आहे की अजित पवारांवर या निमित्ताने कारवाई करू शकता तुम्ही. कारण आता तर ते त्यांच्यासोबत नाहीत, भलेही त्या म्हणत असल्या नेहमीच की पक्षामध्ये कोणती फूट नाही, त्यांचा काहीतरी वेगळा विचार आहे फक्त, बाकी ते आमच्यासोबतच आहेत. पण तरी देखील आता त्या म्हणतायत याच्यावरनं लक्षात येतं की एक तर फूट पडलेली आहे. म्हणून पंतप्रधानांनी तात्काळ कारवाई करावी, इतरही काही घोटाळे त्याबद्दलही कारवाई करावी, पावलं टाकावीत आणि एकदा काय तुझा सूक्ष्मोक्ष लावावा. म्हणजे सुप्रिया सुळे या अजित पवारांवर एक प्रकारे कारवाई करावी किंवा कारवाई केली तरी माझी हरकत नाही, मी सोबत आहे पंतप्रधानांच्या, असं म्हणतायत. आता हे ते खरोखर म्हणतायत का त्या फक्त एक नाटक करतायत हे माहिती नाही. कारण एरवी त्या बऱ्याच वेळेला अशा पद्धतीने बोलत असतात की त्या नाटकी बोलण्यातून त्या खरं बोलतायत की नाटकी बोलतायत हे कळायला मार्ग नसतो. त्यामुळे अधिवेशनादरम्यान त्या ज्या बोलल्या ते माहिती नाही नेमकं कशासाठी बोलल्यात. त्यांची अशी अपेक्षा आहे का की अजित पवारांना कारवाई व्हावी, तर ती असू शकते, कारण अजित पवार आज त्यांच्यासोबत नाहीत. त्यामुळे हेच मान्य करायला आपल्याला वाव आहे की अजित पवारांवर कारवाई व्हायला पाहिजे. पण मागच्या वेळेला एक कार्यक्रम झाला आता 2-1 दिवसापूर्वी, आणि त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे त्यांची जाहीर मुलाखत होती, त्या मुलाखतीमध्ये जेव्हा अजित पवारांचा फोटो दाखवण्यात आला त्यातले काही प्रसंग म्हणजे त्यांचा रक्षाबंधनाचा असेल, भाऊबीजेचा प्रसंग असेल, त्यात ते दोघंही बंधू आणि भगिनी एकत्र असलेला फोटो असेल, असे फोटो दाखवल्यावर मात्र या सुप्रिया सुळेंना अश्रू आवरले नाहीत. त्या अगदी ओक्साबोक्शी रडत होत्या, डोळे पुसत होत्या. त्यातून दिसून आलं की भावा आणि बहिणीचं प्रेम किती आहे आणि ते
असेल निश्चितपणे. पण आता मात्र अधिवेशनादरम्यान जेव्हा सुप्रिया सुळेंनी हे म्हटलेलं आहे, ही तयारी दर्शवलेली आहे, तेव्हा मात्र त्या राजकारणाच्या भूमिकेतून बोलतायत की नेमका कोणत्या भूमिकेतून बोलतायत हे कळायला मार्ग नाही. म्हणजे एका बाजूला त्या अजित पवारांना बंधू पण मानतात, पण दुसरीकडे त्यांच्यावर कारवाई करायलाही त्यांची तयारी आहे. त्यासाठी नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासही त्यांची तयारी आहे. त्यामुळे नेमकी त्यांची भूमिका कोणती खरी आहे, खरेच त्यांचे हे अश्रू होते की ज्याला म्हणतात मगरीचे अश्रू तसे होते, हे आपल्याला कळू शकेल की नाही हे माहिती नाही. कारण सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या ज्या पद्धतीने बोलतात ते नाटकी वाटतं, ते खरं असतं की नाही माहिती नाही. त्यामुळे अजित पवारांवर कारवाई करावी की न करावी याविषयी नरेंद्र मोदी काय ते निर्णय घेतीलच. पुढे या संदर्भात काय होईल माहिती नाही. पण सुप्रिया सुळेंची भूमिका मात्र थोडीशी आपल्याला या संदर्भात दोन्ही बाजूंना पाय ठेवणारी का दोन्ही दगडांवर पाय ठेवणारी वाटते. की एका बाजूला अजित पवारांवर कारवाई करावी असं पण म्हणतात, दुसरीकडे त्या एखाद्या कार्यक्रमामध्ये अजित पवारांबद्दल अश्रूसुद्धा ढाळताना दिसतात. या सुप्रिया सुळेंच्या मनामध्ये नेमकं काय हे कळायला मार्ग नाही. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. कालच न्यूज डंकाने 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार केला. आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि आशीर्वादामुळे आम्ही इथपर्यंत मजल मारू शकलो. ज्या प्रेक्षकांच्या प्रेमाने आम्ही इथपर्यंत आलो त्यांच्यासाठी लवकरच आम्ही एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करतो आहे आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग फक्त नोंदणीनंतरच शक्य आहे. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी कृपया स्क्रीनवर दाखवलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा. त्या व्हॉट्सअप मेसेजमध्ये आपलं नाव द्यावं आणि आपला थोडक्यात पत्ता द्यावा. या नंबरवर कृपया कॉल करण्याचा प्रयत्न करू नये. कॉल उचलले जाणार नाहीत. जो नंबर आपण पाठवाल त्या नंबरवर आपल्याशी आम्ही स्वतः संपर्क करू. त्यामुळे वाट पहा, आपल्यासाठी काहीतरी छानसं आम्ही घेऊन येतोय. तोपर्यंत थांबतोय. नमस्कार आणि धन्यवाद.